आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या प्रत्येकाचीच ना आयुष्य जगायची एक वेगळी पद्धत असते. मग अगदी ते रोजचं काम असेल, एखादं दुःख असेल, संकट असेल किंवा आनंदाचा क्षण असेल. पण समजा हे आयुष्य जगताना जर आपण सतत एक चेहऱ्यावरती गोड स्माइल ठेवलं तर किती मजा येते ना. म्हणजे समोरून पाहण्याला तर आनंद वाटतोच, पण शिवाय आपल्याला स्वतःलाही मनातनं छान प्रसन्न वाटतं आणि काम तर चोख होतच. चला मग जाऊया दापोलीमधल्या अशाच एका काकूंकडे ज्यांच्या चेहऱ्यावरती एक छान स्माइल नेहमी सतत असतं. मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्ये आंब्या महोत्सवात आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत दापोलीमधल्या लाडघर भागातल्या बाळकाकू, सुनीता बाळकाकू. हो की नाही? तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. कशा आहात तुम्ही? थँक्यू सो मच. कशा आहात तुम्ही? खूप मजेत आहे. खूप मजेत आहात. का बरं मजेत आहात? आज ही रेसिपी करायला इथे मिळते. येस, असा उत्साह पाहिजे. बघा आमचे पार्टिसिपंट पण कसे जोरदार आहेत. आज रेसिपी करायला मिळते म्हणून मजेत आहात. वा. मला तुम्हाला आधी एक सांगायचं, तुम्ही खूप छान हसता बाबा. थँक्यू. बरं वाटलं तुमच्याकडे पाहून. म्हणजे मला एका मिनिटाची पटकन माझ्या आईची आठवण आली. बरं चला, तुम्हाला रेसिपीज करायला आवडतात वेगवेगळ्या? हो, माझा व्यवसाय असतोय. म्हणजे आमचं दुकान आहे दापोलीला. बर. स्वीट मार्ट आहे. त्यामुळे मी घरी बरेचसे पदार्थ करून दुकानात ठेवते. बर. आणि जेवण पण देते. बर. येतात लोक त्यांना. अच्छा. पर्यटकांना. बर. म्हणजे तुम्हाला मुळातच खायला करायला खूप आवडतं. अजून काय काय आवडीत तुमच्या? काही नाही, टीव्ही बघणे. टीव्ही बघणे. बाकी सारा दिवस माझा याच्यातच जातो, कामातच जातो. बर. त्यामुळे राहिलेला वेळ टीव्ही बघते. अच्छा. गप्पा मारायला मुलं मोठी आहे त्यामुळे काय अभ्यास घेणं हा प्रकार नाहीये. बर. बर, ठीक. गप्पा मारायला तुम्हाला खूप आवडतं असं मला वाटतं. चला, म्हणजे आज आपल्याला फक्त रेसिपीज नाही तर गप्पाही मारायला खूप मिळणार आहेत. बरोबर की नाही? किती वर्ष झाली कोकणात राहता? मी कोकणातलीच आहे मुळात. माझं माहेर वेळा असला मंडणगड तालुक्यात आणि इथे येऊन मला 30 वर्ष झाली लाडघर. 30 वर्ष झाली. बर. तुम्ही माहेरी जिकडे होतात तिकडच्या आणि इकडच्या आंब्याच्या मध्ये काही फरक आहे? आहे. तिकडचं डोंगरी फळ त्याची चव वेगळी आणि इथल्या आंब्याची चव वेगळी आहे. बर. तरी काय फरक नेमका? म्हणजे डोंगरी कसा हा बारीक असतो? मोठा असतो. असा मोठा नसतो असं नाही, पण त्याची चव वेगळी लागते आणि ह्याची चव वेगळी. कुठलं जास्ती बरं आहे? तिकडचं माहेरच असल्यामुळे तिकडचं चांगलं लागतं. नाही, मी भावनिक गोडवा कशाच्या जास्त नाही विचारलं. मी चव कशाची गोड जास्त? आंब्याची चांगली आहे. अच्छा. मग आधी काय असं म्हणाला की तिकडचं जास्त माहेरचं ना म्हणून जास्त चांगलं. अच्छा. म्हणून नाही, पण आज माहेरचं जरी जास्ती गोड असलं तरी आज तुम्हाला इकडे खूप छान पदार्थ करायला आंबा अतिशय सुंदर आहे. बरं. अच्छा. आज इथे कार्यक्रम आहे म्हणून इथला आंबा अतिशय चांगला आहे. वा वा वा. अजून काय आवडतं तुम्हाला इथे? म्हणजे तुमची शेती वगैरे असेल मग तुम्ही सगळं करता? आंब्याची बाग आहे, नारळ सुपारीची बाग आहे. बर. ते सगळं आम्हीच करतो. वा. तुमच्याशी गप्पा मारायला आम्हाला जाम मजा येते. आपल्याला खूप गप्पा मारायच्यात, पण आता जरा मुद्द्याकडे वळूयात. आज काय पहिला पदार्थ करून दाखवणार? फणसाची भजी. फणसाची भजी? पण आम्ही तर आंबा खायला आलोय कोकणामध्ये. म्हणूनच एकदा मध्येच एक फणसाची भजी काहीतरी वेगळा प्रकार आणि मग परत आंब्याकडे वळायचं. मग आंब्याकडे वळायचं. बात आहे. म्हणजे काकूंना ट्विस्ट वगैरे सगळं माहिती आहे की आता शेवटी कसं झालं पाहिजे. वा वा वा. चला मग आता फणसाच्या भजीकडे बोलूयात. त्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. उकडलेला फणस, बटाटा उकडलेला, खवलेला नारळ, दाण्यांचं कूट, वरीचं पीठ, जिरं, मिरची आणि मीठ. फणसाची भाजी आपण करणार आहोत. फणसाची भजी. फणसाची भजी करणार आहोत, भाजी नाही. हो की नाही? बरं. त्यासाठी साहित्य काय लागतं तेही आपण पाहिलं. आता कृती करूयात. आधी काय देऊ तुम्हाला? उकडलेला फणस. उकडलेला फणस. बर. आपण काय केलं नेमकं? फणसाचे गरे काढलेत? हा नाही, कच्चा फणस बर चिरून वाफवून घेतलेला आहे. चिरून वाफवून घेतलाय. बरं. वाफवताना त्याच्यात काही घातलेलं नाहीये, तसंच. किती घेतलाय आपण हा? 1 वाटी. 1 वाटी. ओके. आता उकडलेला बटाटा. उकडलेला बटाटा हा सगळा चालेल. बर. 1 बटाटा आहे हा? हो, 1 बटाटा आहे. बर. आता दाण्यांचं कूट.
हे भाजलेले दाणे आहेत की हो भाजलेल्या दाण्यांचं पण ते कसंही कूट. चालतील हो ना? हो चालेल. हे किती लागणार आहे? 1 चमचा बस. पुरे हो खवलेलं खोबरं खवलेलं खोबरं ओलंही वाटतं. ओलं आहे. बरं चालेल जास्त घातलं तरी. बरं. बस बस. जिरं. जिरं पुरे हो बस. ओली मिरची. ओली मिरची लसूण वगैरे नाहीये ना नाही नाही फक्त मिरची. हा तिखट जसं हवं असेल तसं. बरं मग आपण थोडंसं हो तिखट घातलं घालूया तरी जास्त. चालेल चालेल. आम्हाला आवडेल असं मस्त. आता मीठ. मीठ पुरे. हो बस. आता हे काय करायचं आपल्याला? हे आता मळून घ्यायचंय. मळून घ्यायचं. बरं मग मळता मळता माझ्याशी आता थोड्या गप्पा मारा. अजून काय काय येतं तुम्हाला फणसाचं करता? फणसाची साठ आणि तळलेले गरे. तळलेले गरे. बरं मग मला सांगा ह्या रेसिपीज मग तुम्ही शिकलात कुठनं? नाही असं सुचलेलीच केलेली. ही पण सुचलेली केली. हो. मग आता तुमच्या दुकानात तुम्ही म्हणाल तसं तुमचं स्वीट मार्ट आहे हो. मग तिथेही तुम्हाला वेगवेगळे पदार्थ करायला लागत असतील. हो नाही तळलेले गरे ठेवतो आम्ही. साठ फणसाचे. बर पण मग त्यातले जे नवीन नवीन पदार्थ आहेत ते तुम्हाला स्वतः तुम्ही सुचलेले करता? नाही तिथे नाहीये तसं काही करून चालत. हे एवढेच फक्त गरे आणि साठ. अच्छा मग घरगुती जे पदार्थ आहेत हा, त्याच्यात ते आपण कर. सुचलेले करू शकतो. बरं आता हे मळून झालं हा तुमचं? मळून झाला. ह्याच्यात थोडं वरीचं पीठ घाला. वरीचं पीठ. हा. बर हे किती लागणार आपल्याला? 1-2 चमचे. बरं बस जरासं घट्ट होण्याकरता भजी बरोबर. तळणीत सोडण्यापर्यंत. बरोबर बरोबर. मला वाटतं आता छान मिक्स झालंय. हो, हो. आता काय करायचं? आता तळायचं. तळायचं. हो. किती छान सोपी आणि छोटीशी रेसिपी आहे. चला मग आपण आता फणसाची भजी तळायच्या कामाला लागूया. उकडलेल्या फणसाची भजी आता अंतिम टप्प्यात आहेत हो की नाही? हो. आपलं हे सगळं छान मळून झालेलं आहे. आता फक्त तळायचंय. तेल तापलं. तापलेलं आहे. वा मग घालूया भजी. हो किती वेळ लागतो साधारण? 2-3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटात भजी तयार. वा चटक्कन पटक्कन तयार होणारी उकडलेल्या फणसाची भजी पटकन तयार होत आहे तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले फणसाचे गरे, उकडलेला बटाटा, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, वरीचं पीठ, जिरं, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी उकडलेला फणस घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, दाण्याचं कूट, ओलं खोबरं, जिरं, हिरवी मिरची, मीठ आणि वरीचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची भजी गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावी. उकडलेल्या फणसाची मस्त मस्त गरम भजी तयार झाली हो की नाही? हो. आता आपला दुसरा पदार्थ काय? आंबा काजूची साटोरी. आंबा काजूची साटोरी. आतापर्यंत आम्ही गुळाची साटोरी खाल्ली होती बाबा. आंबा काजूची आंबा साटोरी. काजूची साटोरी. क्या बात आहे. ही तुम्हाला कोणी शिकवली? नाही मीच तयार केली. तुम्हीच तयार केली? कशी काय सुचली मला. सुचली? मी ना का म्हणजे परवाच्याच कुठल्या तरी एका भागात असं म्हणलं होतं की काय होतं माहिती का, इकडे जसं आपल्याला समोर जे जे पदार्थ असतात आपण त्याचा वापर करतो. इथे मोस्टली घरामध्ये आंबा असतोच. आपण करताना अरे ह्याच्यात आंबा घालूया का हो. असं वाटलं की आंबा तसंच घालून होतं. बघायचा हो की नाही? तसंच होतं. ही घरात तुम्ही याच्या आधी ट्राय केली? केलेली. आवडते घरात हो, सगळ्यांना? हो. काय तुमच्या हातचं खूप आवडतं घरच्यांना? सगळेच पदार्थ आवडतात. असं तुम्ही म्हणताय? हो असं मी म्हणते. मुलं पण म्हणतात. अच्छा चला मग आंबा काजूची साटोरी हा एक नवीन पदार्थ तुमच्यासाठी मुद्दाम बाळ काकू घेऊन आलेत हो की नाही? हो. चला याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. आंब्याचा रस, रवा, मैदा, काजूची पूड, तांदूळाची पिठी साटोरीला लावण्याकरता, साखर, दूध, तूप आणि जरासं मीठ. आंब्याची साटोरी हा खूप वेगळा पदार्थ आज काकू आम्हाला करून दाखवणार आहेत बरोबर ना? हो. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्या सगळं समोर आहे. हो. पण मला काय म्हणायचंय, कशाला आपण साटोरी करूया? इतका छान हा आंब्याचा रस तुम्ही काढून ठेवलाय, तुम्ही असं सगळं पिऊन टाकू का? पे ना. कारण मला तो असा समोरच ठेवला ते बघवत नाहीये. पण ठीक आहे आता तुम्ही साटोरी करायला आलात तर आपण साटोरी करून टाकूया. चालेल. चालेल ना? काय काय देऊ आधी तुम्हाला सांगा. आधी आपण रवा मैद्याचा गोळा तयार करून घेऊया. रवा मैद्याचा हा. गोळा. बरं आधी आधी रवा रवा. घ्यावा लागेल. हा, आधी रवा. किती हवाय? हा अर्ध वाटी घाला. बस. होय. हो. बरं आता दूध मैदा. नाही आधी दूध घालायचं. बरं. हलवा घाला. हो रवा नरम होईपर्यंत घालायचं. बरं. बस. पुरे? हो. बरं हे दूध नारळाचं आहे की नाही साधं दूध. बरं. साधं दूध आहे. कारण शक्यतो कोकणातल्या भागात नारळाचं नारळ. दूध बऱ्याच रेसिपीज मध्ये वापरतात म्हणून विचारले. हा तर रवा भिजेपर्यंत एकीकडे आपण तूप घाला. बरं हे साजूक तूप हा साजूक तूप आहे. वासावूनच कळतं त्याच्या. क्या बात आहे. कुठे घालू? 2 चमचे कडेला तूप घाला. हा, त्याच्यात थोडंसं मीठ घाला. बरं मीठ किती जरा लागणार आहे? जरा चवी पुरेसं थोडं. इतकं? हा बस. ते आपण चांगलं फेटून घेऊया. बरं मिक्स करून घ्यायचं. हा मिक्स बरं. करून पुढे घ्यायचं.
आणि आता हा रवा भिजलाय ते एक करायचं आणि आता त्याच्यात जे आपण वेगळं केलं होतं ते आता रव्यात घालायचं. ते फेटून घेण्याकरता वेगळं केलं होतं. बर बर. आता ह्यात मावेल तेवढा मैदा घालायचा. बर ठीक. मावेल तेवढा म्हणजे किती लागेल तेवढा. आता 1 वाटीभर. अच्छा बर. 1 वाटी रव्याला 2 वाट्या लागतो. बरं. पण आता रवा किती भिजेल त्याच्यावर बघा, किती हवाय अवलंबून बघा. असतं. थांबा आधी 2 मिनिट. घाला थोडा रवा लागेल ते मैदा लागेल. मैदा लागेल थोडा. अजून लागेल मैदा. बघते. आता आपल्याला काय करायचंय. आता हा असाच ठेवायचा अर्धा तास फुगत. बर. तोपर्यंत आंब्याचा रस आटवून घ्यायचा. हे वाट पाहिजे हा, आपल्याला. हा. ओके चला. आपण जे रव्या आणि मैद्याचा जो गोळा तयार करून घेतला होता हा. तो अर्धा तास आपण एकत्र करून ठेवला छान. हो, हो. आता पुढे काय करायचं. पुढे आता आंब्याचा रस आटवायचा. आटवायचा आहे. हा. का आटवायचा तू पिऊया ना आपण. मला सारखं असं वाटतंय. किती घालायचं त्याच्यात आंब्याचा रस. झाला सगळा. सगळा नको थोडा राहू द्या ना. बरं थोडा ठेवा तुम्हाला ठीक प्यायला. आहे. किती बघा सांगा मला. बस. किती लागणार आहे ते सांगा. नाही तर बस. पुरे इतका. हो बस. आता एक तुमची परवानगी असेल तर मी खाऊ का हो, जरा. खा, खा. कारण घरगुती आंब्याचा एवढा ताजा रस आहे की मला नाही राहत आहे. खा, शपथ. चालेल ना. हो. तर काबिल ठागावून ढवळते. तुम्ही ढवळा काकू प्लीज. हो. माझ्या पोटात ढवळा ढवळ होती. वा वा. किती वेळ लागतो साधारण हा रस एक आटवायला. अर्धा तास लागतो. बर. हा. आता हा उकळायला लागलाय. हम्म. आपण त्याच्यात साखर घालूया. साखर घालून मग आटवायचा. हा मग आटवूया. ओके. साखर किती लागणार आहे. साखर वाटीभर घाला. जसं आंब्याची चव असेल तशी. आंबट मग- गोड असेल आंबा तसं जर त्याच्यावर विचारलं तर मग अवलंबून राहते. साखरेची गरजच नाही. कारण आता मी चव घेऊन पाहिली आणि तो प्रचंड गोड आहे. खूपच गोड आहे. छान आहे. आता याला किती वेळ लागतो आटवायला. अर्धा तास. अर्धा तास. बरं बरं. हे आटवून होईपर्यंत मला जरा तुम्हाला एक विचारायचं आहे. विचारू का. हो. तुम्ही आता ही आंब्याची साठोरी करताय. हो. साठोरी म्हणलं ना की मला महालक्ष्मीचा सण असतो ना आपला हो. त्याची आठवण झाली. कारण त्याच्या नैवेद्यात साठोरी असते बघा. हो. मग आता जसं ह्या आंब्याची आपण साठोरी करतोय हो. तसं आंब्याचे पदार्थ काही नैवेद्यात असतात का हो. हो. कुठले कुठले. आंब्याचा शिरा करतात. बर. आंब्याचा भात करतात. आंब्याचा भात तसा, जसं म्हणजे हा, आपण साखर भात करतो. करतो तसंच आंबा घालायचा त्याच्यात. अच्छा बर. पण ते कुठल्या विशेष सणाला का कुठल्याही सणाला चालतं. कुठच्याही सणाला चालतं. अरे वा. बर. मग तुम्ही ही जी साठोरी आहे आता जी तुम्ही करताय हा. मग असं तुमचा एखादा स्वतः तयार केलेला पदार्थ तुमच्या स्वीट मार्ट मध्ये असतो. हा आंबा पोळी नाही असंच असतं. असं वेगळं काही नसतं. मिळते तुमच्या हो, दुकानात तिकडे. हो, हो. वा वा वा. क्या बात आहे. आणि ती पोळी तुम्ही स्वतः तयार करता. हो स्वतः तयार क्या करतो. बात आहे. याला म्हणतात. अजून वेळ लागणार आहे आठवायला. हो थोडा वेळ लागणार. थोडासा वेळ ना. हो. आम्हाला एक थोडासा वेळ द्या. हा आंब्याचा रस आम्ही छान आटवून घेतो. सुनीता काकूंनी आंब्याचा रस छान मस्त आटवून घेतलाय आता आणि तो तयार आहे आपल्या समोर. हो की नाही. हो. आता काय करायचंय. त्याच्यात आता काजू पूड घालायची. काजू पूड. मग सबंध काजू का नाही. लाटता येणार नाही म्हणून. हा लाटता येणार नाही म्हणून. बरं मग त्याच्यासोबत अच्छा ठीक आहे. काजू बदाम पण घातले तरी चालते. हो चालतील ना. बरं कशी घालायची. असे जरा सगळे. हो. किती लागणार आहे मला सांगा. हा 1 वाटी रसाला 1 वाटी काजू पूड लागते. बरं एवढी पुरे. मग हो. काजून घालू. हा घाला थोडी. पुरे. गोळा होऊन तो लाटायला आला पाहिजे. अच्छा बरं. हा. 1 वाटी रसाला 1 वाटी काजू पूड हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आणि भरपूर काजू बिजू घाला. हो की नाही. हो. अजून घालू. हो थोडी घाला. बरं बस. बस. बर. आता असं त्याचं मिश्रण तयार झालंय. बरं मिश्रण तयार आहे. हा हे मिश्रण तयार आहे. आता काय करायचंय. आता याचा गोळा करायचा. जरा तुपाचा हात लावायचा. हा देऊ. हा बरं. म्हणजे थोडक्यात आपण कणिक जशी हे करून घेतो तसं आपल्याला गोळे करून घ्यायचे त्याचे. हो, बरं ते गोळे करून घ्यायचे. हे गोळे आता ऑलमोस्ट तयार तयार आहेत. आहेत, आता हो. काय करायचं. आता आपण जे कणिक भिजवली रव्या मैद्याची त्याच्या 2 लाट्या करायच्या. त्याच्यामध्ये हे भरायचं बर. आणि तव्यावर तूप घालून परतून घ्यायचं. आधी आधी आपल्याला हे लाटून घ्यायला लाटून घ्यावं लागेल. चला मग आपण आता हे आधी लाटून घेऊ.
वा, रव्या मैद्यासोबत लाटलेली आंब्याची मस्त साठोरी तयार आहे. किती वेळ लागतो हिला भाजून घ्यायला? 1-2-3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटात ही साठोरी तयार होणार आहे. तुपाची जरा गरज गरम काय? झाली की वर तूप सोडायचं बरं, सोडा मग. की वास छान येईल. बरं, चला मग आता ही आंब्याची साठोरी आम्ही तयार करून घेतो. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या या साठोरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबा आणि काजूची साटोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंब्याचा रस, रवा, मैदा, काजूची पूड, तांदळाचं पीठ, साखर, दूध, तूप आणि मीठ. कृती: प्रथम एका प्लेटमध्ये अर्धी वाटी रवा घेऊन त्यामध्ये दूध, तूप, मीठ आणि मैदा घालून पीठ मळून घ्यावं. एका मडक्यामध्ये आंब्याचा रस घालून त्यामध्ये साखर घालून तो आटवून घ्यावा. या आटवून घेतलेल्या आंब्याच्या रसामध्ये काजू पूड एकजीव करावी आणि त्याचे गोळे करून घ्यावेत. रवा आणि मैद्याच्या मिश्रणाची लाटी करून ती लाटून घ्यावी. त्यावर आंबा आणि काजूचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं. त्यावर पुन्हा रवा मैद्याची दुसरी लाटी ठेवावी आणि आंबा काजूच्या साटोऱ्या गरम तव्यावर तूप घालून खरपूस भाजून घ्याव्यात. आंब्याच्या साठोरीनंतर आता जो तिसरा पदार्थ आपल्याला पाहायचा आहे तो मलाही माहित नाही. तिसरा पदार्थ काय? कैरीचं कटलेट. कैरीचं कटलेट. वा, अजून एक नवीन वेगळी रेसिपी. हो, हो. काय साहित्य लागतं कैरीच्या कटलेटसाठी? कैरीचा किस, उकडलेला बटाटा, वाफवलेले मटार, ब्रेड क्रम्स, किसलेलं गाजर, आलं, मिरची, कोथिंबीर, साखर आणि मीठ. कैरीच्या कटलेटसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं, बरोबर ना? हो. आता पुढे काय करायचं? आता सगळं मिक्स करून घ्यायचं. बरं, सगळं मिक्स करायचं. आधी हा. काय लागेल तुम्हाला? कैरीचा किस कैरीचा किस. अर्धाच झाला. बरं, अर्धा लागेल. हा, बस. पुरे इतका? बस बस. बरं, पुढे उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा. हा किती साधारण तुम्ही अर्धा. घ्या. बस. किती बटाटे आहेत हे उकडलेले? 2 आहेत. बरं, आणि आपण किती घेतलाय? थोडा कमीच घेतला. थोडा कमी घेतला, 2 पेक्षा कमी. बरं, गाजर. गाजर. गाजराचा किस. गाजराचा किस. बस. मला वाटतं ही रेसिपी उकडलेले मटार. उकडलेले मटार. त्याच केस ठेवल्यात. मी बरं, जरा चव येईल. बरोबर. बस. पुरे? हो बस. कोथिंबीर. कोथिंबीर. किती पुरे? हो बस. मला काय वाटतं माहिती काकू, हा. ही जी रेसिपी आहे ना ही वेगळी तर आहेच, हा. पण शिवाय ही पौष्टिक पण आहे. हो नक्कीच. कारण आपण नॉर्मली सँडविच मध्ये जेवढे काही सगळे व्हेजिटेबल्स वापरतो ते सगळे आहेत. सगळे ह्याच्यात. हो की नाही? हो, हो. बरं, आता पुढे काय? आलं, मिरची. आलं, मिरची. बरं, तिखट किती हवं असेल त्याप्रमाणे मिरची घाला. बरं, मला सांगा. घाला थोडा. लागेल एवढी? हो लागेल. बरं. तर कैरीचा किस आहे त्यामुळे थोडी साखर आंबट असल्यामुळे. बरं, लागेल तशी. पुरे इतकी? बस बस. ही साखर थोडी. हा. आता चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ. बरं, पुरे इतकं? हा बस. पुरे ना? हो. बरं, काय करायचं आहे कटलेटचं आधी? आता हे आपलं मळून झालं. बरं. आता कटलेटचा आकार देऊन ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचं. अच्छा, बरं. मग आपल्याला आधी एक कटलेटचा आकार तयार करायला लागेल. करूया. ही डिश कशी सुचली? अशीच सगळं करता करता एकच सुचली वस्तू करता करता. असंच कसं बरं सुचतं काकू तुम्हाला? पदार्थ करता करता सुचतं त्यातूनच. अच्छा, बरं. मगाशी तुम्ही म्हणालात की आता मुलं मोठी झाल्यामुळे अभ्यास घेता येत नाही किंवा घ्यायचा प्रश्न नाही. ते लहान असताना खूप घ्यायचं तुम्ही हो, अभ्यास? अभ्यास घ्यायलाच लागायचा. मला असा एक उगीच अंदाज येतो की तुम्ही फार कडक असाल मुलं लहान नाही नाही, असताना. अजिबात नाही. अजिबात नाही? नाही नाही. मग कसं असं काय म्हणालात? गोड बोलून करून घ्यायचा. हा, गोड बोलून करून घ्यायचं. बर, आता काय करायचं? आता ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करायचं. मध्ये आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेऊया. आणि मग नंतर हो तव्यावर. चालेल. वा, दिसायलाच किती छान दिसतात हे कटलेट. सुपर्ब. आता ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेऊ. समजा ब्रेड क्रम्सच्या ऐवजी आपण रवा घातला तरी चालेल. चालेल, हो. किंवा खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा किस तरी चालेल. पण मग ते शालो फ्राय करता येईल? हो येईल. मंद आचेवर ठेवलं की येईल करता. बर, वा. चला मग आपण आता म्हणजे आम्ही हे ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेऊन छान याचे कटलेट तयार करतो. आपण हे तुपात करू शकतो का शालो फ्राय? नाही, ते तुपाचा वास वेगळा येईल ना. बर. कैरीचं कटलेट, बरोबर ना? हो. वा. किती वेळ लागतो साधारण याला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. हा. वा, म्हणजे 5 मिनिटात आपले कैरीचे कटलेट तयार होणार. हो. क्या बात आहे, फॅन्टास्टिक.
खूप सुंदर असे हे कैरीचे कटलेट तयार होत आहेत फक्त 5 मिनिटात. तुम्ही पटकन घेऊन घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. कैरीचा कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कैरीचा किस, उकडलेला बटाटा, वाफवलेले मटार, ब्रेड क्रम्स, किसलेलं गाजर, आलं, मिरची, कोथिंबीर, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका प्लेटमध्ये कैरीचा किस घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, गाजर, वाफवलेले मटार, कोथिंबीर, आलं, मिरची, साखर आणि मीठ घालून मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाचे कटलेट्स करून ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि तव्यावर तेल गरम करून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. वा, फणसाची भजी, आंब्याचं कटलेट, कैरीचं कटलेट आणि आंब्याची साटोरी, हे 3 अप्रतिम आणि किती वेगळे पदार्थ आज आपल्याला सुनीता काकूंनी करून दाखवले. खूप छान वाटलं आणि तितकंच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही नवीन रेसिपी शिकवल्यात म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं तुम्ही इथे आल्याबद्दल. तुम्हाला आनंद झाला ना? हो, खूप आनंद झाला. वा, आमच्या प्रेक्षकांना आनंद झाला असेल कारण आज त्यांना 3 नवीन छान रेसिपीज तुम्ही सांगितल्यात. चला मग या रेसिपीज तुम्ही ट्राय केल्यात की नाही, त्या कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. लाडघर मधल्या सुनीता काकूंनी केलेले हे 3 छान वेगळे आणि अप्रतिम पदार्थ आम्ही आता इथे मस्त बागेत बसून खाणार आहोत. माझ्यासोबत त्यांची नात पण आहे. आता तुम्ही पण असेच पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या